नमस्कार मैत्रिणींनो, ओम साईराम फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी पालकच्या धपाट्याची रेसिपी सांगणार आहे। त्यासाठी मी पालक 2 जुड्या माझ्याकडे पालक होती, मी स्वच्छ धुवून चिरून घेतली। 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 1 वाटी बेसनचं पीठ घेतलं। तुम्हाला बेसनचं पीठ आवडत असेल तर टाकू शकता, नाही तर स्किप करू शकता। आणि तिखट, मीठ, हळद, थोडंसं ओवा क्रश करून घेतला आणि खलबत्त्यामध्ये लसूण जिऱ्याची पेस्ट वाटून घेतली। आता एका कढईमध्ये ती धुवून चिरून घेतलेली पालक टाकली। पालक चिटकू नये म्हणून थोडंसं 2 चमचे पाणी टाकलं। जास्त पाणी नाही घालायचं, कारण ऑलरेडी पालकमध्ये खूपच मॉइश्चरायझर असतं, त्यामुळे पिठाला पाणी सुटायची शक्यता असते। मग पालक टाकलं आणि 10 मिनटं शिजवून घेतलं। पालकचे पराठे खूपच शरीराला अत्यंत पौष्टिक असतात, कारण त्यामध्ये खूप लोह असतं। लहान मुलांना खास करून आवडीनं खाऊ घालायचा हा पराठा। माझ्या मुलांना खूप आवडतो। आठवड्यातून हा पराठा व्हायलाच पाहिजे। यामध्ये भरपूर सारं लोह असतं। मुलांना, जे मुलं आवडीनं खात नसतील असा पराठा केल्यामुळं आवडीनं खातील। आता मी ते सगळं प्रीमिक्स केलेलं आपलं, त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकली बारीक चिरून आणि तो पालक शिजलेला घातला। गरम गरम पीठ लगेच मळायला नाही घ्यायचं, थोडा वेळ थंड होऊ द्यायचं, नाहीतर हाताला चटके बसण्याची शक्यता असते। माझ्या मुलांचा मध्ये मध्ये गोंधळ आवाज चालू होता, तुम्हाला ऐकायला येत असेल। आता त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं चमचाभर, जेणेकरून आपलं पीठ पराठे थोडेसे खुसखुशीत मऊ होतील म्हणून। आणि त्यामध्ये थोडीशी चिल्ली फ्लेक्स टाकली। चिल्ली फ्लेक्समुळं आपले पराठे दिसायला बी छान होतात आणि चवीला पण छान लागतात। मी वाटीमध्ये चिल्ली फ्लेक्स चिटकली होती, ओली वाटी होती, त्यामुळे मी परत टाकून घेतली। आणि मग आता मी पीठ मळायला घेणार आहे। पिठामध्ये जास्त पाणी नाही घालायचं, पालकमध्ये ऑलरेडी पाणी असं, अगोदर ते मळून घ्यायचं, जर वाटल्यास थोडंसं पाणी टाकायचं। मी पण मला वाटलं थोडंसं पाणी लागेल म्हणून मी थोडंसं घातलं। तुम्ही तुमच्या बेतानेच पाणी टाका, नाहीतर पीठ पातळ होण्याची शक्यता असते। मी असं संध्याकाळच्या टाईमला पीठ मळून घेतलं। आता मुलांना भूक लागली, मला चला पटापट पराठे करून घेऊ। त्यासाठी मी गोळा घेतला, चपाती एवढा गोळा घेतला, मस्त पराठा लाटला। पण माझी मुलगी सांगायची, मम्मी मला गोल नाही खायचा। मग मी 3 कोणी पराठ्यासाठी परत तूप घातलं, परत मी 3 कोणी त्याची घडी दुमडली आणि पराठा लाटून घेतला। आणि आता मस्त तूप टाकून मी खरपूस भाजून घेणार आहे। माझ्या पहिल्या पराठ्यामध्ये मी काय केलं मैत्रिणींनो, बाजूला तिळाची वाटी होती, पण तीळ लावायचं विसरून गेली। मी दुसऱ्या पराठ्याला तीळ लावले। तुम्ही वरून तीळ लावून लाटू शकता, खूप छान दिसतो पराठा आणि खायला पण थंडीच्या दिवसात चांगला लागतो। असं मस्त तूप टाकून चारी बाजूने मी खरपूस पराठा भाजून घेतला। तुपाच्या चवीमुळे आणखी पराठ्याला चव छान येते आणि मुलं आवडीनं खातील। तूप नसेल तर तुम्ही तेलही घालू शकता। असं खरपूस मस्त पराठा भाजून घ्यायचा चारही बाजूनी, आणि मस्त दही, लोणचं किंवा तुपासोबत खायला द्यायचा। चवीला अत्यंत पौष्टिक लागतो मैत्रिणींना, आवडीनं मुलं खातील।